नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजपर्यंत म्हणजे 26 नोव्हेंबर दुपारी 12:30 वाजेपर्यंतचा डेटा आपण घेऊन आलो आहे। पोलीस भरतीचे अर्ज कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आलेत आपल्याला या व्हिडिओमधून लगेच पाहायचं आहे। व्हिडिओला सुरुवात करूयात। आपला पहिलाच जिल्हा आहे SP परभणी। परभणी जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत दुपारी 12:30 वाजेपर्यंत आज 2059 अर्ज आलेले आहेत। एकूण किती जागा आहेत परभणी जिल्ह्यामध्ये? 86 जागा आहेत आणि 86 जागांसाठी 2059 अर्ज आलेले आहेत। पुढे बघूयात। हा बघतोय आपण 26 तारखेचा, इथे बघा 26/11/2025 म्हणजे आजचाच हा डेटा आहे। आपला पुढचा जिल्हा आहे नांदेड। नांदेड जिल्ह्यामध्ये 12:30 वाजेपर्यंत आत्ता 4058 जागा आलेल्या 4058 फॉर्म आलेले आहेत। किती? कोणत्या जिल्ह्यामध्ये? SP नांदेड जिल्ह्यामध्ये 4058 फॉर्म आलेले आहेत। टोटल जागा आहे तिथे 199 आणि 199 जागांसाठी 4058 फॉर्म आलेले आहेत। ठीक आहे। त्यानंतरचा आपला पुढचा घटक आहे मुंबई कारागृह। इथे जागा आहे पूर्ण एकूण टोटल फॉर्म आलेत 36,846। हा पण मुलांसाठीचा आकडा बघतोय। ठीक आहे। मेल कॅन्डिडेटसाठी 36,846। मुलींसाठीचा जे काउंट आहे ॲप्लिकेशनचं ते वेगळं होत आहे। आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलं। आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई कारागृहामध्ये मुलींसाठीचा काहीतरी 11,000 समथिंग काहीतरी आकडा आपण बघितला होता। ठीक आहे। तर मुलांसाठी 36,846 जागा 36,846 फॉर्म हे आलेले आहेत मुंबई कारागृहासाठी। त्यानंतर पुढची माहिती आहे CP नवी मुंबई। CP नवी मुंबई ही लक्षात घ्यायचं आहे, ही आकडेवारी आहे ही मुलींसाठीची आकडेवारी आहे। 1273 अर्ज आलेत CP नवी मुंबईमध्ये। ठीक आहे। हा मुलीचा एका फॉर्म भरलेला आहे। तर मुंबई प्रिझन कारागृहासाठी मुलींसाठी 13,417 अर्ज आलेले आहेत। कुठे? मुंबई कारागृहासाठी 13,417 अर्ज हे आलेले आहेत आत्ता 12:30 वाजेपर्यंत। ठीक आहे। आणि 1273 अर्ज हे नवी मुंबईसाठी आलेले आहेत मुलींसाठीचे। ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे। तर ही होती आजची व्हिडिओ, आत्ताची अपडेट। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। धन्यवाद मित्रांनो।